दंडवत प्रणाम. श्री चक्रधर स्वामींचा अवतार नेमका कधी झाला? त्यांनी महाराष्ट्रात किती वर्ष कार्य केले? आणि उत्तरा पंथाला जाण्यापूर्वी त्यांचा संपूर्ण प्रवास किती काळ चालला? आज आपण लीळा चरित्रातील अत्यंत महत्त्वाचा विभाग काळनिर्देश समजून घेणार आहोत. काळनिर्देश म्हणजे काय? लीळा चरित्र हे केवळ आध्यात्मिक ग्रंथ नाही, तो एक ऐतिहासिक दस्तऐवज देखील आहे. महानुभाव परंपरेत स्वामींच्या प्रत्येक लीळेचा, मुक्कामाचा आणि प्रवासाचा काळ शक्य तितक्या अचूकतेने जतन करण्यात आला आहे. यालाच काळनिर्देश असे म्हणतात. यामुळे आपण स्वामींच्या संपूर्ण अवतार कार्याचा कालपट समजू शकतो. शके 1126 भरवस येथे अवतार स्वीकार. काळनिर्देशानुसार श्री चक्रधर स्वामींनी शके 1126 मध्ये गुजरातमधील भरवस येथे अवतार स्वीकारला. ही घटना महानुभाव इतिहासातील एक महत्त्वपूर्ण प्रारंभबिंदू मानली जाते. याच क्षणापासून पुढे जीवोद्धाराचे महान कार्य सुरू झाले. भरवस हे केवळ एक स्थान नाही, तर अवतार कार्याच्या प्रारंभाचे पवित्र केंद्र आहे. 51 पोथ्यांच्या आधारे कालगणना या कालनिर्णयासाठी 1-2 नव्हे, तर तब्बल 51 विविध हस्तलिखित पोथ्यांचा अभ्यास करण्यात आला. प्रत्येक पोथीतील माहितीची तुलना करून संशोधकांनी कालावधी निश्चित केला. यावरून महानुभाव परंपरेने आपल्या इतिहासाच्या जतनाला किती महत्त्व दिले होते हे स्पष्ट होते. इतक्या सूक्ष्म पद्धतीने काळाची नोंद भारतीय धार्मिक साहित्यामध्ये क्वचितच आढळते. मुक्कामांची सूक्ष्म नोंद लीळा चरित्रामध्ये स्वामींच्या विविध ठिकाणच्या वास्तव्याचा कालावधी अत्यंत तपशिलाने दिला आहे. उदाहरणार्थ, भरवस येथे स्वामींचा मुक्काम 2 वर्ष, 2 महिने आणि 22 दिवस असल्याची नोंद आढळते. अशीच नोंद विविध स्थळांसाठी केली गेली आहे. यामुळे वाचकाला स्वामींच्या प्रवासाचा मानसिक अनुभव घेता येतो. जणू आपण त्यांच्या सोबतच प्रवास करत आहोत असे वाटते. शके 1194 उत्तरापंथ प्रयाण जीवोद्धाराचे कार्य केल्यानंतर श्री चक्रधर स्वामींनी शके 1194 मध्ये महाराष्ट्रातून उत्तरापंथाकडे प्रयाण केले. हा प्रसंग महानुभाव इतिहासातील अत्यंत भावनिक क्षण मानला जातो. कारण प्रत्यक्ष सान्निध्याचा कालखंड येथे समाप्त होतो. परंतु स्वामींची वचने, लीळा आणि ब्रह्मविद्या यांचा प्रवास पुढे सुरू राहतो. शके 1208 श्री गोविंद प्रभूंचे निजधाम गमन. स्वामींच्या उत्तरापंथ प्रयाणानंतर 14 वर्षांनी म्हणजे शके 1208 मध्ये श्री गोविंद प्रभूंनी निजधाम गमन केले. महानुभाव तत्त्वज्ञानात गोविंद प्रभू आणि चक्रधर स्वामी यांचे कार्य परस्पर पूरक मानले जाते. म्हणून त्यांच्या अवतार कार्याचा कालसंबंध विशेष महत्त्वाचा मानला जातो. तात्विक अर्थ. काळनिर्देशाचा उद्देश फक्त तारीखा सांगणे नाही, तो आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देतो. ईश्वराची प्रत्येक लीळा विशिष्ट काळात आणि विशिष्ट उद्देशाने घडते. स्वामींच्या जीवनातील प्रत्येक प्रवास, प्रत्येक मुक्काम आणि प्रत्येक भेट ही जीवांच्या कल्याणासाठी होती. म्हणून काळाची नोंद म्हणजे केवळ इतिहास नव्हे, तर ईश्वरी कार्याची साक्ष आहे. ऐतिहासिक महत्त्व. जगातील अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये घटनांचे वर्णन आढळते. परंतु महानुभाव पंथाने त्या घटनांचा काळ, स्थळ आणि कालावधी यांचीही नोंद ठेवली. ही ऐतिहासिक अचूकता लीळा चरित्राला एक वेगळे महत्त्व प्राप्त करून देते. यामुळे हा ग्रंथ केवळ भक्तीचा नाही, तर इतिहास संशोधनाचाही एक मौल्यवान स्रोत ठरतो. फ्लो टू रिमेंबर. काळनिर्देश लक्षात ठेवण्यासाठी हे सूत्र लक्षात ठेवा. शके 1126 भरवस येथे अवतार. 51 पोथ्यांच्या आधारे कालगणना. विविध मुक्कामांची तपशीलवार नोंद. शके 1194 उत्तरापंथ प्रयाण.
शके 1208 गोविंद प्रभूंचे निजधाम गमन. मेमरी फॉर्म्युला. अवतार, कालगणना, मुक्काम, उत्तरापंथ, गोविंद प्रभू. कन्क्लुजन. काळनिर्देश आपल्याला सांगतो की श्री चक्रधर स्वामींचे अवतार कार्य हे केवळ आध्यात्मिक नव्हते, तर अत्यंत ऐतिहासिक आणि व्यवस्थित नोंदवलेले होते. शके 1126 ते शके 1194 या सुमारे 70 वर्षांच्या कालखंडात स्वामींनी असंख्य जीवांना मोक्षमार्ग दाखवला. आणि आजही त्या लीळा आणि त्या तारखा आपल्याला त्यांच्या दिव्य कार्याची साक्ष देत आहेत. स्वामींच्या जीवनातील कोणता टप्पा तुम्हाला सर्वात महत्त्वाचा वाटतो? भरवस येथील अवतार, महाराष्ट्रातील जीवोद्धार कार्य की उत्तरापंथ प्रयाण? तुमचे विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्री चक्रधर.